जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. पिताश्री, सर्वांनाच उत्सुकता आहे की आपण काय बोलणार आहात. श्री खंडेरायांचा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. हा आनंददायी सोहळा असेल, परंतु या राज्याभिषेक सोहळ्याला जर बानू इथे येणार असेल तर ही बाब गंभीर आहे. खंडेरायांच्या सान्निध्यात आल्यानंतर श्री म्हाळसा देवींना त्यांच्या शक्तीची जाणीव व्हायला सुरुवात होईल. त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण नाही, परंतु शक्तीची जाणीव तर आहेच. त्यांच्या शक्तीचे स्वरूप महाकाय आहे. जर ती शक्ती नियंत्रित झाली नाही आणि त्यांचा क्रोध अनावर झाला तर आपण जाणता काय अनर्थ होऊ शकतो. पार्वतीला दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री अर्थात बानूशी माझा विवाह होणार आहे. काही झाले तरीही ही म्हाळसा आणि बानूची पहिली भेट असेल. देवा, ब्रह्मदेव जे सांगत आहेत त्याचा आपण विचार करूया का? शिवलीलेत आम्ही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही आहोत. परंतु राज्याभिषेक काही दिवसांनी पुढे केला तर म्हाळसा देवी आणि बाणाईची होणारी भेटही पुढे जाईल. मला तेच नको आहे. ही वचनपूर्तीची कथा आहे. जे होणार आहे ते थांबणे नाही. महेश्वरा, जे घडणार आहे ते घडेलच. परंतु राज्याभिषेक सोहळा जर थोडे दिवस पुढे गेला तर त्या काळात आपण म्हाळसा देवींच्या शक्तीला रूपांतरित करू शकता. त्यांचा क्रोध शांत करू शकाल, जेणेकरून त्यांच्या क्रोधाचा स्फोट होणार नाही. देवा,
त्रिदेवांच्या चर्चेमध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही, परंतु मला देखील असं वाटतं की राज्याभिषेक जर काही दिवस पुढे गेला तर ते योग्यच ठरेल. किंवा बानूला तरी जेजुरीत येण्यापासून थांबवावं लागेल. क्षमा असावी देवा, पण हे अवघड आहे. ठीक आहे, राज्याभिषेक काही दिवस पुढे न्या. आपण जे सांगता आहात त्याचे कारण मला कळाले, पण भविष्यात जे काही घडणार आहे त्याला आपण ठाम राहूया. तुमच्या सहवासात मी खूप आनंदी आहे. ह्याच जेजुरी गडावर मी पहिल्यांदा स्वयंपाक केला. तो सगळ्यांना आवडला, तुम्हाला आवडला. तुम्ही स्वतः जो घास भरवला तो क्षण मी कधी विसरू शकत नाही. प्रेम करण्याची तुमची रीत वेगळीच आहे. आता राज्याभिषेकासाठी मी तुम्हाला असे सजवणार आहे की तुम्हाला ते खूप आवडेल. देवा, आता आपण निर्णय घेतलाच आहे, तर औपचारिक घोषणा करून सर्वत्र नवीन निमंत्रण पाठवावी लागतील. पुन्हा नव्याने दवंडी द्यावी लागेल. राज्याभिषेक 1 मास पुढे गेला आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे निर्णय घ्या. देवा, राजधानी जेजुरी आणि सर्वत्र लोक समजून घेतील, त्यामुळे चिंता नसावी. पण राज्याभिषेक 1 मास पुढे का गेला आहे हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न तसाच राहील. देवा, हे जरी खरं असलं तरी राज्याभिषेकाचा सोहळा अद्भुत होईल हे निश्चित. प्रधानजी, नारद मुनींनी यावेळी जी भूमिका घेतली आहे ती मला आवडली आहे. राज्याभिषेक 1 मास पुढे न्या अथवा बानूला जेजुरीत येण्यापासून थांबवा, असे 2 पर्याय समोर असतानाही त्याने बानूला जेजुरीत येण्यापासून थांबवता येणार नाही असे सांगितले. मुनीवर बाणाईचे गुरु आहेत देवा.
गुरुच्या भूमिकेतून त्यांनी तसं सांगितलं. गुरुला साजेस असे ते वागले. देवा, म्हाळसा देवींसाठी आपल्याला पुढे व्हावं लागेल. त्यांच्यासाठी गुरु म्हणून तुम्हाला उभं राहावं लागेल. हो, ब्रह्मदेव म्हणतात तसे तिला तिच्या मूळ स्वरूपाचे अंश रूपाने का होईना, परंतु स्मरण करून देण्याची सुरुवात करावी लागेल. तिच्या क्रोधाला शांत करावे लागेल. देवा, खर तर समस्त अशांत सृष्टीला मंगलमय करण्यासाठी शांत करावं लागेल. आकाशस्य शांतयः, धरित्रीः शांतयः, वनस्पतिः शांतयः, शांतयः शांतयः. देवा, मी यावं काजी? चौडप्पा, आपण राज्याभिषेकाचं जे नियोजन करत आहात त्यात थोडा बदल केला आहे. राज्याभिषेक 1 मास पुढे जाईल. नाही, आता लहान तोंडी मोठा घास घेतो या. पर आमचं काही चुकलं तर नाही ना व? नाही चौडप्पा, तसं काहीच नाही. तुम्ही राज्याभिषेकाचं नियोजन उत्तमरित्या करत आहात. केवळ काही कारणास्तव हा निर्णय घेतला. राज्याभिषेक अधिक सुनियोजित करायला सगळ्यांनाच वेळ मिळेल. ठीक आहे जी. अहो, पर समजांना सांगावा धाडला आहे. त्यासनी अवतान मिळाला असेल त्यासनी परत सांगावा धाडायला लागेल. आणि ज्यांचं अवतान अजून वाटत असेल ते थांबवावं लागेल जी. चौडप्पा, राज्याभिषेक 1 मास पुढे गेला आहे हे सर्वांपर्यंत नीट पोहोचेल हे पहा. सगळे प्रश्न विचारतील त्यांना संयमाने उत्तर द्या. जर काही लोक आधीच जेजुरीत आले असतील तर त्यांची व्यवस्था करा. बोलावे. मी हे काय ऐकते आहे? पण हे असे सुवर्ण दर्पणातून ऐकणे योग्य नव्हे. नाही, मी सुवर्ण दर्पण यासाठी हातात घेतला कारण मला तुमच्याशी बोलायचे होते. पण आपण नंतर बोलूया का? नाही, मला तुम्हाला आत्ता भेटायचे आहे. राज्याभिषेक 1 मास पुढे ढकलण्यात आला. त्याचे निमंत्रण चालले आहे आणि मला याची कल्पना देखील नाही. म्हाळसा, याबद्दल मी तुला बोलणार नाही असे होईल का? हो, पण केव्हा सांगणार? सगळ्यांना माहित झाल्यावर? एवढा मोठा निर्णय तुम्ही परस्पर घेतलात. हा निर्णय घेताना तुम्हाला मला हे सांगावंसही वाटले नाही? ब्राह्म मुहूर्तावर हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी तू गाढ निद्रेत होतीस. एवढा मोठा निर्णय अशा पद्धतीने कसा घेतला जातो? म्हाळसा, शांत हो.
हे आपण असं बोलून तुला कळणार नाही. आपण भेटून बोलूया का? चालेल, आपण आत्ता भेटून बोलूयात. ठीक आहे, मी आलोच. मला असे वाटले होते की मला इथे महत्वाचे स्थान आहे, पण असं दिसत नाही. म्हाळसा, जेजुरी गडावर तुझं स्थान महत्वाचंच आहे. मग राज्याभिषेक पुढे गेल्याचे मला काहीच माहित नाही. मी सुवर्ण दर्पणातून पाहिलं नसतं तर मला कळलंच नसतं, किंवा मला दुसऱ्या कोणाकडून तरी कळलं असतं. म्हाळसा, मी तुला सांगणारच होतो. मला मान्य आहे की तुला हे मी आधीच सांगायला हवं होतं, पण नाही, हा निर्णय ठरवत असताना माझं असणं अपेक्षित होतं. हा निर्णय केवळ माझाच नाही, तर साक्षात ब्रह्मदेवी त्यावेळी उपस्थित होते. ते पहाटेच गडावर आले होते. ब्रह्मदेव म्हणजे सृष्टीचे निर्माते, नारद मुनीचे पिताश्री. साक्षात नारद मुनीही त्यावेळी उपस्थित होते. मी लहान गावातून इथे आले, मला त्यांच्याविषयी फारसं माहित नाही. पण राज्याभिषेक आत्ता नको असं ते का म्हणाले? असं काहीतरी कारण असणार जे तुम्हाला मला सांगता येत नाही. असे काही नाही म्हाळसा. राज्याभिषेक जर नियोजित वेळी झाला तर काही अशुभ घडू शकते असे त्यांना वाटले, आणि म्हणून त्यांनी हा प्रस्ताव मांडला. आणि प्रधानजी आणि लक्ष्मी देवींनीही याला सहमती दिली आहे. म्हणजे तेही तिथे आले होते? हो. म्हणजे हे खरं की त्या चर्चेत मी असणं तुम्हाला सोयीचं वाटलं नाही, किंवा मी त्या चर्चेत असणं तुम्हाला महत्वाचं वाटलं नाही. सिंहासनावर बसवताना मात्र हे स्थान कायम तुझेच आहे असे तुम्ही मला सांगितले. पण हे केवळ शब्द, याला काही अर्थ नाही. म्हाळसा, तुझ्या दृष्टीला जेवढे दिसते तेवढेच जग नाहीये. पण माझी दृष्टी जिथपर्यंत जाते तिथपर्यंतच मला समजून घ्यायचे आहे. मी कितीही सामान्य असले तरी. नाही म्हाळसा, तू सामान्य नाहीस, तू असामान्य आहेस. केवळ तुझ्यातल्या दिव्य स्वरूपाला तुला ओळखायचे आहे. या दिव्यत्वाचा मला राग येतोय. म्हाळसा, असं रागावून कसं चालेल? मग मला सांगा, राज्याभिषेकाची तिथी पुढे का करण्यात आली? काय अशुभ घडणार होतं?
असं तर नाही की मी सारखं विचारते की ती मुलगी कोण आहे म्हणून, आणि ती मुलगी इथे येण्यामुळे काय अनिष्ट घडणार होतं? त्या धनगर कन्येचं तुम्हाला एवढं कौतुक, रानात राहणाऱ्या त्या मुलीची भक्ती श्रेष्ठ. म्हाळसा, तुला तिच्याबद्दल समजून घ्यायचं होतं तर ते तू घेतलंस का? हो, मग काय करणार? नारद मुनींना विचारलं की ती कोण आहे. रागाच्या भरात माझ्या डोक्यात एवढे विचार आले की तिचं नाव गाव मला विचारता आलं नाही. शांत हो म्हाळसा, शांत हो. फार राग आवर, नाहीतर तोच काहीतरी अनिष्ट घडवेल. हा राग आवरला नाहीस तर जे घडू नये ते घडेल.